छत्रपती शिवसेना शिंदे गटाचा प्रभावी प्रचारारंभ, मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, रणनीती बैठकीत निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा, एकजुटीने विजयाचा निर्धार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वणी नगर परिषद क्षेत्रात शिवसेना शिंदे गटाच्या प्रचार मोहिमेला वेग आला आहे। HDFC बँकेच्या बाजूला उभारलेल्या मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून जिल्हा संघटक विजयकुमार चोरडिया यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख विनोद मोहितकर, किरणताई विश्वासभाऊ नांदेकर, उपजिल्हा प्रमुख उमेश वैरागडे, तालुकाध्यक्ष प्रसाद ठाकरे, विधानसभा संघटक किशोर नांदेकर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पायल तोडसाम, विधानसभा संघटिका संगीता मुरस्कर, लोकसभा अध्यक्ष विक्रांत चचडा, समन्वयक शुभम गोरे, शिवराज पेचे आणि नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते। तसेच विविध प्रभागांमध्येही प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यानंतर श्री विनायक मंगल कार्यालयात झालेल्या कार्यकर्ता बैठकीत जिल्हा संपर्क प्रमुख हरिहरभाऊ लिंगंबार, विजयकुमार चोरडिया, विनोद मोहितकर आणि पायल तोडसाम यांनी निवडणूक तयारीचा आढावा घेतला। स्थानिक समस्या, संघटनात्मक स्थिती आणि प्रभागनिहाय तयारी यावर सविस्तर चर्चा झाली। कार्यकर्त्यांना जनसंपर्क वाढविणे, समन्वय ठेवणे आणि एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन करण्यात आले। या कार्यक्रमास वणी नगर परिषद क्षेत्रातील पदाधिकारी, उमेदवार आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट। नमस्कार। आज इथे आमच्या शिवसेनेच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन रितसर करण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम मी परमपूज्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी वंदन करतो आणि या निवडणुकी कार्यालयाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून माझ्या सर्व उमेदवारांना, नगरसेवकांना, नगरसेविकांना पूर्ण ताकदीने त्यांनी प्रचाराला लागावं आणि प्रचार खूप फॅन्सी न करता सर्वसामान्याच्या दारापर्यंत, सर्वसामान्याच्या हृदयापर्यंत आपण सर्वांनी पोहोचावं। सर्वांनी आपल्या प्रभागामध्ये काय समस्या आहे सोबत तेही आपण नोंद घ्यावी, जेणेकरून भविष्यात आपल्याला संधी मिळाली आणि आपण ताकदीने जर आपल्या नगर परिषदेवर आपला भगवा झेंडा फडकला तर निश्चितच ज्या काही समस्या आहेत त्याचं आपण व्यवस्थित निवारण करू। अनेक लोकांनी अनेक वर्षापासून सत्ता भोगली, पण वैयक्तिक स्वार्थापोटी नियोजनाच्या बाबीमध्ये कुठेच काही केलेलं नाही। या वणीसारख्या सुंदर गावाची दुर्दशा करून टाकलेली आहे। अनेक प्रश्न प्रलंबित आहे, पाण्याचा असो, प्रदूषणाचा असो किंवा तलावाच्या सौंदर्यीकरणाचा असो, असे अनेक प्रश्न प्रलंबित आहे। सर्वसामान्यासाठी कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही आहे। आजही सर्वसामान्य माणसाला रोजगारासाठी चांगले गाळे किंवा चांगली व्यवस्था कोणी करून दिलेली नाही आहे। या सर्व बाबींचा निवारण करण्यासाठी मी वणीकर जनतांना आवाहन करतो की आपण अनेकांना संधी दिली, ते आपल्या विश्वासावर खरे उतरले नाही। यावेळेस आमच्या शिवसेनेला आपण प्रचंड बहुमताने आमच्या सर्व नगरसेवकाला, नगरसेविकांना निवडून द्या, जेणेकरून या वणीचं आम्ही भविष्य उज्ज्वल करू, सुंदररित्या विकास करू आणि अनेक जे प्रश्न आपले प्रलंबित आहे त्यांचं निवारण करू। पुन्हा एक वेळा जनतेला आवाहन करून मी माझ्या शब्दांना विराम। नमस्कार, मी विनोद मोहितकर, शिवसेना यवतमाळ जिल्हा सहसंपर्क प्रमुख या नात्याने आज या ठिकाणी विजयभाऊ आमचे वणी शहराचे आणि यवतमाळ जिल्ह्याचे संघटक यांच्या नेतृत्वाखाली ज्या निवडणुका पार पाडल्या जात आहेत, त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली आपण या निवडणुका घेत असताना
या वनी शहराच्या अनेक समस्यांना वाचा फोडण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। आम्ही सर्व शिवसैनिकांनी चंग बांधलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या वनीच्या नगरपालिकेवर भगवा फडकलाच पाहिजे। नगराध्यक्ष पदासहित 29 उमेदवार आणि नगराध्यक्ष 30 असे आम्ही सर्वच्या सर्व सत्ता हासिल करण्याच्या प्रयत्नात आहोत। या वनी नगरासमोर भरपूर असे समस्यांचा डोंगर उभा आहे। नुसते रस्ते होऊन चालणार नाही। आपल्याला वास्तविक पाहता खनिज विकास निधीमधून करोडो रुपयाचा निधी आलेला असताना विकासाची कामं का केली नाही? वनी शहरामध्ये सगळ्यात मोठी समस्या काही जर असेल तर ती पाण्याची समस्या आहे आणि वनी शहराला पाणी समस्या सोडवण्यासाठी जवळपास 85 कोटी रुपयाचा निधी आलेला असताना याच्या आधीच्या मागील नगरपालिका प्रशासनाने आणि नगरपालिकेमध्ये बसलेल्या सर्व लोकप्रतिनिधींनी किंवा नगराध्यक्षांनी हा प्रश्न सोडवला नाही। आणि ती कॉस्ट आज जर आपण वेगळा फिल्टर प्लॅन, अत्याधुनिक असा फिल्टर प्लॅन जर या ठिकाणी उभा केला तर त्याची कॉस्ट आता 150 कोटीवर 150 कोटीवर गेलेली आहे। या गोष्टीला जबाबदार मागील नगरपालिका, याच्या आधी जे लोक या नगरपालिकेत बसले होते भारतीय जनता पार्टीच्या रूपाने, आज ही सगळी व्यवस्था आपल्याला मोडीत काढून शिवसेना एक स्वच्छ प्रशासन या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही। याचं कारण असं की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे आमचे पक्षप्रमुख हे यांच्याकडे नगर विकास खाता आहे आणि नगर विकास खाता असल्यामुळे मोठ्या मोठ्या समस्यांना आम्ही या ठिकाणी न्याय देऊ शकतो, समस्या सोडवू शकतो। त्यासाठी वनीकर जनतेने शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांवर विश्वास टाकावा, आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर विश्वास टाकावा आणि वनी शहराचं प्रशासन कसं असावं, नगरपालिकेचं प्रशासन कसं असावं, शहराची स्वच्छता, शहराचे लाईट्स, शहराच्या शाळांची व्यवस्था। कारण मी कालच शाळा नंबर 3 मध्ये गेलो होतो काही कामानिमित्त। फक्त 20 विद्यार्थी त्या ठिकाणी शिकायला आहे आणि एक शिक्षिका त्या ठिकाणी शिकवते। त्या मुलांना शिक्षणासाठी वह्या सुद्धा घेण्याची अवस्था नाही, तर त्या शिक्षिकेच्या माध्यमातून काय ते शिकवत असेल ना काय करत असेल, एवढी वाईट अवस्था या शाळांची सुद्धा शिक्षणाची झालेली आहे। तेव्हा या सगळ्या समस्या घेऊन आम्ही या आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज आहोत शिवसैनिक म्हणून। तेव्हा आज या कार्यालयाचं उद्घाटन आम्ही या ठिकाणी विजूभाऊ चोरडिया यांच्या हस्ते पार पाडून इथून आम्ही उद्यापासून प्रत्यक्षपणे सकाळी प्रत्येक प्रभागामध्ये व्हिजिट करून संध्याकाळच्या वेळेला आम्ही कॉर्नर सभा घेणार आहोत आणि जनतेच्या त्या भागामध्ये जाऊन समस्या समजून घेऊ। तिथल्याच लोकांना तिथेच आम्ही स्पॉटवरच त्यांना निर्णय देऊ की या ठिकाणी आम्ही तुमच्याशी हे असे कमिटमेंट करत आहोत आणि या सगळ्या गोष्टीची आम्ही पूर्तता करू। एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावरती विश्वास आपण ठेवावा। जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून संजय राठोड हे दमदार नेतृत्व आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवावा आणि वनी आमच्या नगरपालिकेच्या मध्ये जे आमचे सदस्य बसतील शिवसेनेचे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा। विजयबाबू चोरडियासारखं कुशल नेतृत्व असताना इथे कशाचीही कमी पडणार नाही या नगराला, एवढीच मी आजच्या ठिकाणी ग्वाही देतो आणि मी आपल्या शब्दांना विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सगळ्यांना माझे जय महाराष्ट्र। जिल्हा प्रमुख मिळत भाऊ आणि सर्व लोकसभा समन्वयक विजूभाऊ चोरडिया, आज आम्ही या सभागृहाचं उद्घाटन केलं, त्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि ज्या काही स्थानिक समस्या आहे आपल्या वणीकरांच्या, पाणी किंवा शाळा, स्थानिक जे रोजगाराचा प्रश्न आहे, गाडीधारकांचा आहे आणि तरुणांची जे बेरोजगारी वाढत आहे त्या स्थानिक उद्योगाशी जुळून तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू आणि ज्या काही समस्या आहे नगर परिषदच्या त्या प्रश्नांचं निवारण करू।